जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। नमस्कार मैत्रिणींनो, 13 फेब्रुवारी 2026 वार शुक्रवारी आलेली आहे विजया एकादशी। महिन्यातील प्रत्येक एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असते। महिन्यामध्ये प्रत्येक एकादशी ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते। त्याच प्रकारे ही एकादशी विजया एकादशी म्हणून ओळखली जाणार आहे। तर एकादशी व्रत केवळ वैकुंठाचा पंत रुक्मांगत व्रत कले, नगर वैकुंठाशी नेहले त्याने नेला एक गाव, आपण ऐकले तरी जीव, तुका मने करा काज धरा एकमेका लाज, जय हरी विठ्ठल माऊली। बघा, रुक्मांगत राजाने हे एकादशीचे व्रत केले आणि त्याचे संपूर्ण नगर हे वैकुंठाला नेले होते असे नाथपंथामध्ये म्हटलेले आहे। तर असे हे एकादशीचे व्रत आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी सकारात्मकता आणते। आपला एकटा जीव आहे त्याचा उद्धार करू शकणार नाही का? शत्रुपीडेचा त्रास तुम्हाला कमी करायचा असेल, अडचणीवरती मात करायची असेल, विजय खिचून आणायचा असेल, विजय मिळवायचे असेल तर विजया एकादशी दिवशी करावयाचे अतिशय प्रभावशाली उपाय खाली आपण पाहणार आहोत। तसेच अशा प्रकारचे महान असणारी एकादशी व्रत हे कशा प्रकारे करावं, कशा प्रकारे या व्रताचे पालन करावे, तसेच एकादशी दिवशी काही सेवा उपाय केल्यास भगवान श्री हरी विष्णूंबरोबर भगवान शिवशंकरांची ही कृपा आशीर्वाद प्राप्त करतात। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघा, एकादशी पालन करणाऱ्या भक्ताने दशमीला एक वेळ मूक राहावे, म्हणजे दशमीच्या दिवशी एकाच वेळी जेवण करावे आणि त्यानंतर दशमीची रात्र व्यतीत झाल्यानंतर एकादशीला ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे 4 वाजता उठावे। प्रातःकाळी स्वच्छ स्नानादी आटपून म्हणजेच अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून स्नान करावे। यामुळे आपला मन, आत्मा, शरीर हे शुद्ध होत असते। ज्यावेळेस आपलं मन, आत्मा, शरीर हे शुद्ध असते तेव्हा सकारात्मक लहरी, सात्विक लहरी जास्त प्रमाणामध्ये आपल्यामध्ये प्रवृत्त होतात। त्यानंतर व्रताचा संकल्प करावा आणि या दिवशी अधिकाधिक हरिनामाचा जप करावा। भागवत कथेत, कीर्तन, भक्तांचा संग करण्याचा प्रयत्न करावा। एकादशी दिवशी अन्नधान्य खाणं वर्ज्य मानलं जातं, त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न असतो काय खावावं। तर शास्त्रामध्ये एकादशीच्या दिवशी अनेक उपाय सांगितले आहेत। त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे निर्जळ आणि निराहार राहणे, शक्य असेल तर केवळ वायुभक्षणच करावे। वायुभक्षणाने कार्य चालत नसेल तर पंचगव्य किंवा तूप घ्यावे आणि त्यानेही भागत नसेल तर जल किंवा दूध प्यावे आणि त्यानेही भागत नसेल तर फळे खावावे। अशा पद्धतीने आपण उपवास करू शकतो। याचा अर्थ असा नाही की सगळ्या पदार्थाचे भरपेट भोजन करावं आणि म्हणूनच बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की एकादशीला नेमकं काय खावावे। आता उपवासाला कंदमुळे आणि फळे ग्रहण करा, अन्नधान्य आणि कडधान्य वर्ज करा। या प्रकारे आपण एकादशीचे व्रत करू शकतो। एकादशीला कोणत्या वस्तू टाळाव्यात तर दिवसा निद्रा आणि काम, क्रोध, लोभ यांचा देखील त्याग करावा आणि रात्री जागरण करीत हरिनामाचे स्मरण, हरिकीर्तन करावे। दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पारण वेळ असते, म्हणजे एकादशी व्रत सोडण्याची वेळ असते। भगवंतांना नैवेद्य दाखवून तो प्रसाद ग्रहण करावा आणि एकादशी व्रत सोडावे। संपत्ती सोहळांना आवडे मनाला, लागला टळा कळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी, आषाढी एकादशी व्रत हे तुका म्हणे ऐसी, अर्थ द्याच्या मनी त्याची चक्रपाणी वाट पाहाय, जय हरी विठ्ठल। वारी या शब्दाचा अर्थ होतो एरझार पायी चालत वैष्णवांच्या संगतीमध्ये हरिनामाचा गजर करत, संतांच्या पालख्या मिरवत भौतिक सुखाची काडी मात्र आशा अभिलाषा न करता पांडुरंगाला भेटण्यासाठी जो भक्त या प्रकारे वारी करतो, जन्म मृत्यूची चुकवी फेरी तोच खरा वारकरी। या वारीची परंपरा हजारो वर्षांपूर्वीची आहे। अनेक वैष्णव आचार्य, साधू संत पंढरपूरची वारी करतात। भगवान श्रीकृष्ण 5000 वर्षापूर्वी 28व्या युगात रुक्मिणी मातेची समज घालण्यासाठी द्वारकेहून पंढरपूरला आले। नाही घडविला नाही बैसविला, भेटी आला पुंडलिकाच्या, परंतु भक्तवत चालले भगवान विठ्ठल रुक्मिणी देवीला भेटण्यापूर्वी फक्त पुंडलिकाला भेटले आणि फक्त पुंडलिकाच्या इच्छेनुसार आजही ते विठेवरती उभे आहेत। ज्यावेळी भगवंत विठेवरी उभे राहिले तेव्हा त्याचे सुंदर असे रूप बघण्यासाठी सगळ्या देवी देवतांची दाटी झाली। त्यावेळी पहिली वारी कैलासावरून भगवान शिवशंकरांनी पार्वती माता, गणपती बाप्पा आणि नंदी समवेत केली। पंढरीनाथांनी जेव्हा शिवजींना बघितली त्यावेळेस त्यांना इतका आनंद झाला की त्यावेळेस त्यांनी शिवजींना डोक्यावरती उचलून घेतले। या प्रकारे पंढरीनाथांचे दर्शन आजही आपल्याला होते। पांडुरंगासमोर गरुड खांबावरती गरुड विराजमान आहे, तर उजव्या बाजूला सनकादिक ब्रह्मा, डाव्या बाजूला त्या ठिकाणी 11 रुद्र आणि शिवशंकर, तर पाठीमागच्या बाजूला संपूर्ण इंद्रादी देवदेवता, गंधर्व, किन्नर हे भगवंताचे स्तवन करत असतात।
नंतर या ठिकाणी बलरामजी या क्षेत्री आले. त्यांनी या ठिकाणी स्नान केले, म्हणून या क्षेत्राला संकर्षण तीर्थ म्हणून ओळखलं जातं. या क्षेत्रामध्ये आजही बलरामजी बालाजी म्हणून पंढरीनाथांच्या उजव्या दिशेला मंदिरामध्ये विराजमान आहेत. याचबरोबर अनेक देवी देवता पंढरीनाथ मध्ये स्थायिक झाले. आता आपण तुळशीची माळ गळ्यात का घालतात, तुळशी माळ गळ्यात घातल्याचे नियम कोणते, आपण थोडक्यात जाणून घेऊया. आम्ही हरीचे श्वान फुंकू हरिनाम, जय हरी विठ्ठल. भगवान श्री हरी विठ्ठलांना तुळशी महाराणी अतिशय प्रिय आहे आणि या तुळशीच्या काष्टाची बनवलेली माळ भक्त गळ्यात धारण करतात. परंतु ही तुळशी गळ्यात धारण करताना याची काही नियम आहेत. तुळशी माळ गळ्यात घालताना बघताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी हे सर्व जाणून घेऊया. ज्यावेळेस नगरपालिकेचे लोक मोकाट असणाऱ्या कुत्र्यांना पकडण्यासाठी येतात, त्यावेळी ज्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा आहे त्याला पकडत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की या कुत्र्याला मालक आहे. त्याच प्रकारे ज्यावेळी यमदूत जीवात्म्याला मृत्यू समयी पकडायला येतात, घेऊन जायला येतात, त्यावेळी त्याच्या गळ्यामध्ये तुळशी माळ बघून ते म्हणतात की याला मालक आहे, ते म्हणजे पंढरीनाथ. अशा प्रकारे जीवात्म्याला स्पर्श करत नाहीत आणि म्हणून श्रीहरी विठ्ठलांना सर्वस्व म्हणजे मालक मानणारा कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी तुळशीची माळ गळ्यात धारण करू शकतो. मग कुत्रा ज्या प्रकारे आपल्या मालकाची सेवा करतो, त्याच प्रकारे भगवंत भक्त देखील भगवंताची सेवा करत असतो. असेच महान संत त्यांच्या वैष्णव गीतामध्ये पंथामध्ये सांगतात, सर्वस्व तो मा चरण संपिया पडेची तो मार्ग रे, तुम्ही तो ठाकूर तो मार कुकुर बोलूया जानहू मेरे. तो सांगतात की भगवंता माझे सर्वस्व आपल्या चरणावरती अर्पण करून आपल्या महाद्वारामध्ये लोटांगण घालत आहे. कृपया तुम्ही या संपूर्ण विश्वाचे मालक आहात, मग माझा पुत्र म्हणून स्वीकार करा. आणि मग ते सांगतात की ज्या प्रकारे कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा असतो, त्या प्रकारे मी देखील कंठामध्ये तुळशीमाळ धारण करेन. आणि हे भगवंता ज्या प्रकारे मालक त्याच्या कुत्र्याचे पालन पोषण करतो, त्याच प्रकारे तुम्हाला नैवेद्य दाखवलेला तोच पदार्थ ग्रहण करेन. मी आपल्या दरवाजात पडून राहील. पुढे सांगतात की भगवंता तुझा मला प्रसाद मिळाला नाही, तर तुझे जे भक्त आहेत त्या भक्तांनी ग्रहण केला उच्चिष्ट पदार्थ मी ग्रहण करेन. झोपताना मी सदैव तुझ्या चरण क्रमाचे ध्यान करेन. जेव्हा कधी तुम्ही मला हाक मारा, नाचत नाचत मी आपल्या निकट येईल. आजकाल बाजारामध्ये तुळशीची माळ कंठी विकायला असते, त्यामध्ये खरे खोटेपणा आपल्याला कळत नाही. तर तुळशीची योग्य माळ ओळखण्यासाठी अर्ध्या तासासाठी पाण्यात ठेवावे. जर त्याचा रंग तुटला तर ही बनावट माळ आहे असे समजावे. शिवाय तुळशीच्या माळा 2 प्रकारच्या असतात, श्यामा तुळस आणि रामा तुळशी. मान्यतेनुसार श्यामा तुळशीची माळ धारण केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, माणसाला शांती मिळू शकते, यासोबतच आर्थिक फायदा सुद्धा होतो. तर दुसरीकडे रामा तुळशी घातल्याने आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढते असे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची माळ धारण करणे किंवा घरामध्ये ठेवणे घरात सुख समृद्धी येते आणि घरातील वातावरणही चांगले राहते. म्हणून तुळशीचे जप किंवा घालणे अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. मात्र असे असले तरी तुळशी माळ घातल्याने माझं मन याचे काही नियम आहेत, त्या नियमांचे पालन आवर्जून करावे. तुळस या वनस्पतीला आयुर्वेदात मानाचे स्थान आहे. तसेच तुळशी मातेलाही अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. वारकरी संप्रदायात सुद्धा तुळशीची माळ धारण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. वारकऱ्यांची प्रिय देवता म्हणजे पांडुरंग श्री हरी विठ्ठल. तुळशी माळ गळा करकठी ठेवुनी विठ्ठलाची ओळख आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायात तुळशी माळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशी माळ गळ्यात घातल्यानंतर भक्त हे 4 नियम म्हणजे काटेकोरपणे पालन करतात. नियमित हरिनामाचा जप करतात. नंबर 1, कुठल्याही प्रकाराचा नशा पान करत नाहीत. दारू, गुटखा, तंबाखू, बिडी, सिगारेट, विसरी यासारख्या या प्रकाराच्या कुठल्याही प्रकाराचे व्यसन करत नाही. भगवंताचे प्रामाणिक भक्त त्या ठिकाणी चहा आणि कॉफी सुद्धा घेत नाहीत, कारण चहा आणि कॉफी याचा स्वीकार भगवंत सुद्धा करत नाही. चहा आणि कॉफीमध्ये त्या ठिकाणी कॅफेन नावाचा विषारी पदार्थ असतो, तो शरीराला घातक आहे. या प्रकाराचे भक्त ग्रहण करत नाहीत. 2, भक्त त्या ठिकाणी कुठल्याही प्रकाराचा मांसाहार करत नाहीत. कुठल्याही प्रकारच्या अंडी, मांस, मच्छी नाहीत. तसं बघितलं गेलं तर कांदा, लसूण हे सुद्धा तमोगुणी पदार्थ आहेत, हे सुद्धा भागवत भक्त खात नाहीत. नंबर 3, आपल्या पत्नी व्यतिरिक्त किंवा आपल्या पती व्यतिरिक्त भगवत भक्त त्या ठिकाणी संबंध ठेवत नाहीत. आपल्या पत्नीशिवाय इतर स्त्रियांचा ते माता बहिणींचा दर्जा देतात. 4, शेवटचा नियम, भागवत भक्त कुठल्याही प्रकाराचा जुगार खेळत नाहीत. आपण पाहतो की महाभारतामध्ये जुगारामुळे पांडवावरती कोणती वेळ आली, म्हणून या 4 नियमांचे भक्त काटेकोरपणे करतात आणि नियमित हरिनामाचा जप करतात. तो व्यक्ती मनुष्य स्तरावरती येतो. अशा प्रकारे जे भक्त
भक्त तुळशी माळ धारण करतात आणि नियमांचे पालन करतात, भगवान श्री हरिविष्णू त्या व्यक्तीला त्याच्या आश्रयाला घेतात. तुळशीची माळ घातल्याने व्यक्तीला वैकुंठाची प्राप्ती होते. जर तुम्ही रोजच तुळशी मातेजवळ शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करत असाल अतिउत्तम, परंतु विजया एकादशी दिवशी संध्याकाळी तुळशी मातेजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित केल्याने सुख समृद्धी शांती प्राप्त होते, नकारात्मकता घरातून निघून जाते, बरोबर लक्ष्मी मातेची वृद्धी होते. भगवान श्री हरिविष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी विजया एकादशी दिवशी फळे आणि मिठाई श्री हरिविष्णूंना भोग म्हणून अर्पण करा, पण ते भोग म्हणून अर्पण करत असताना त्याच्यावरती एक तुळशी पत्र ठेवावे. या प्रकारे भोग म्हणून अर्पण केल्यास भगवान श्री हरिविष्णू तो भोग मानून घेतात आणि तुमची इच्छा मनोकामना पूर्ण करतात. शत्रुपीडांचा त्रास तुम्हाला कमी करायचा असेल, अडीअडचणीवरती मात करायची असेल आणि विजय खेचून आणायचा असेल तर विजया एकादशी दिवशी अर्थात कष्टाला पर्याय नाही. कष्ट तर आपल्याला करायचेच आहे, परंतु उपवासाला देखील तितकंच महत्त्व असते. मग या विजया एकादशीच्या दिवशी उपवास करायचा. तुम्हाला जर एक घरामध्ये बाळकृष्ण असेल तर गाईच्या दुधाने आणि पाण्याने अभिषेक घालावा. रामाच्या आणि कृष्णाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणे शक्य असेल तर ते करावे. या दिवशी आवर्जून 6 केळी दान कराव्यात. या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा 108 वेळा जप करा किंवा विष्णू सहस्रनाम तुम्ही ऐकू शकता किंवा म्हणू सुद्धा शकता. यामुळे खूप चांगला फायदा होईल. तुकाराम महाराज म्हणतात, करविता व्रत अर्धे पुण्य लाभे, मोडविता दोघे नरक जाती. या प्रकारे आपण सर्वजण एकादशी व्रताचे पालन करून आणि इतरांना देखील एकादशी व्रत पालन करण्याचा सल्ला देऊ. तर मैत्रिणी, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्याबद्दल पोचवायची होती. एकादशी म्हणजे काय, एकादशीचे महात्म्य हे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण उपाय आणि महात्म्य उपाय समजून जातील. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल टाईप करा. धन्यवाद.